नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. मनोज जरांगे पाटलांच्या पायी मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि थोड्याच वेळात जरांगे यांचा मोर्चा नगरच्या दिशेने रवाना होणार आहे. 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे, तर मराठ्यांसाठी आरक्षण घेऊनच येणार असा निर्धारही जरांगेंनी बोलून दाखवला आहे. आपण जर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे पाहिलं तर प्रचंड मोठा जनसमुदाय आता जमलेला आहे. ट्रकवरती लोक आहेत, आजूबाजूला लोक थांबलेले आहेत. गगनभेदी घोषणा या ठिकाणी सुरू आहेत आणि ते सगळा समाज जो आहे तो आता मुंबईच्या दिशेने निघायला सुरुवात होणार आहे. पाटील, अभूतपूर्व प्रतिसाद आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा. मराठा समाजाचा खरंच तुम्ही म्हणल्याप्रमाणे प्रचंड प्रतिसाद आहे. कारण मराठा समाजाच्या लेकराचं लय वाटलं झालं. आरक्षण असून दिलं नाही आणि आता मिळालेला असून सुद्धा सरकार देत नाही. वेळच पाहिजे म्हणतंय. आता 7 महिन्याचा वेळ दिलेला असताना जर वेळ पाहिजे तर मराठा दम खाऊ शकत नाही. आणि शेवटचं आंदोलन ज्या दिवशी मी आंतरवालीचा शिव सोडला त्याच दिवशी वापस जाईल तर आरक्षण घेऊन, नसता मी मरायला भेट नाही. म्हणजे शरीर जरी मेलेलं वापस गेलं तरी चालन, पण आरक्षण घेतल्याशिवाय मी आता सोडत नाही. माझ्या मराठा समाजाच्या लेकरांनी यासाठी खूप वेदना सहन केल्या आहेत. आमचे लेकरं अधिकारी झाले पाहिजेत, आमचे लेकरं मोठे झाले पाहिजेत. हाच उद्देश घेऊन मुंबईकडे निघालो किंवा आम्हाला काही काम नाही म्हणून नाही निघालो. कारण या लेकरांच्या वेदना आता कायमच्या बंद करायचा. मराठा आरक्षणासाठीचा लढा इथून पुढे सुरू झालाच नाही पाहिजे, यासाठीचा हा संघर्ष आहे. त्यामुळे आता मायबाप मराठा समाजाला सांगतो, तुमचा लेकरू म्हणून मुंबईला चाललो. जे मुंबईला 26ला येणार आहे ते या, 25ला सकाळीच निघा. जे येणार नाहीत त्यांनी पाठीमागचं आंदोलन सांभाळा. कारण दोन्हीकडे आंदोलन सुरू ठेवायचं. आझाद मैदानावरती मुंबईत पण आणि गावागावात, महाराष्ट्रातल्या गावागावात पण सुरू ठेवायचे. पण सगळीकडे शांततेत हे माझं तुम्हाला विनंती आहे. कारण जरी तुम्ही येऊ शकाल नसाल मी समजून घेतो. कारण तिथं काय माझ्या आता लक्षात आलंय, करोडच न्यायची सुद्धा काही गरज नाही. मी एकटा जरी तिथं असलो तरी माझा करोडो समाज इकडे रस्त्यावर उतरणार याची मला 100% खात्री. त्यामुळे इकडची बाजू सांभाळा ही माझी विनंती. मात्र मी आता मरूस तर हटत नाही हे माझ्या मायबापाला मी प्रामाणिकपणानं सांगतो. गावागावात राहिलेल्या मराठा समाजाने 26 तारखेपासून कशा स्वरूपाचं आंदोलन करायचे त्या संदर्भातल्या काय सूचना आहेत? ते 25ला संध्याकाळी देणार आहेत. आम्ही महाराष्ट्रासाठी 25ला संध्याकाळी आम्ही तिथं पत्रकार परिषद घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आंदोलनाच्या बाबतचं सांगणार आहेत. या 2च दिवसात या 2 दिवसात जर सरकारनं याच्यावरती काही पर्याय नाही केला तर आमच्या गावात पुन्हा पुढाऱ्यांनी आमदार मंत्र्यांनी यायचं नाही हे आम्ही जाहीर करणार आहे.